कोंकणी अकादमीचे भोवमानेस्त अध्यक्ष श्री पी.जी. कामत माम, वेदीर बशिल्ले कवी आनी कथाकार, भयणीनो भावानो, नमस्कार. मनशान आपणाले सांस्कृतिक भूक भागोवचे पासत साहित्य निर्मिलें. ही परंपरा आजय चालूच आसा. पूण जे आमगेले म्हालगड्यांनी प्राचीन साहित्य निर्मिलें आनी ज्या साहित्याचो जनक कोण हें आमकां गोत ना, त्या साहित्याक आमी आज लोकसाहित्य म्हणटात. ह्या लोकसाहित्याचो आनीक आधुनीक साहित्याचो संबंध, ह्या दोनूय साहित्यांचें नातें कसलें, हो विशय ह्या आमच्या परिसंवादाचो आसा. तर सुरवेकूच चड वेळ काडिनासतना हांव कामत मामांका विनंती करतां की तांणी ह्या विशया वयलो आपलो प्रबंध आमकां वाचून दाखोवचो. प्रिय भेंब्रेजी, भावानो भयण्यानो, सट्टांक नमस्कार. कोंकणी लोकवेत्या विशीं केरळांत व्यापक रुपान वावर जालो म्हणून दिसना. म्हाका तातूंत कांयच अनुभव ना. हांगा लोकनाटक, लोकनृत्य, लोकसंगीत, लोककला बी कांय आसा की ना तें म्हाका कळना. लोकसाहित्याचे नमुने म्हणून हांगा आतां मेरेन 4 पुस्तकां आयिल्लीं आसात. एक कोंकणी लोकगीत 1, कंपाइल्ड एंड एडिटेड बाय श्री एन पुरुषोत्तम मलया, कोंकणी भाषा प्रचार सभा 1976. दुसरें स्वर्गीय R.S. प्रभू हांणी 50 वर्ष फुडें संपादन करून नागरी लिपीन बरोवन तयार केलेलो कोंकणी म्हणी आसूं. तिसरें गोडले रामायण, कोंकणी लोकगीत हें ह्या अंची कमळ शारांतल्या एक सारस्वत कुटुंबाच्या घरांतून मेळिल्ल्या तळता शिवडीक आदार करून प्रोफेसर R.K. राव हांणी प्रकाशन केलें. आनी आतां श्रवण गोड्यां वराणे गीतक हालींच कोंकणी साहित्य समाज पेरुंपडनाथ उत्तर परूर ह्या नवे संस्थेन उजवाडायल्या. श्री के.व्ही. नारायण योगी आनी श्री C.V. वंटू हांणी गांवन दिलेलें अनुसरण हें बरोवन मलयाळम लिपीन प्रकाशन केल्या श्री सुब्रमण्यन हांणी सक्तांनी खूब परिश्रम केला. ह्या पुस्तका विशीं साहित्याचे वा भाषा शास्त्राचे अथवा समाजशास्त्राचे नदरेन कोणेय विचार विमर्श केलेलो आसा की ना म्हाका आयकलें ना. प्रचार सभेन आकलन केलेले जायते गीत आनी कितें आसात खंय ते भायर आयले नात. राखून बसया, नाताना आमी कितें करचें आसा. प्रोफेसर राव हांचे लागीं जायते गीत आसात, तेवूय ल्हव ल्हव भायर येतले म्हणून आस्वास घेवया. 1966-67 वर्सा प्रोफेसर जोसेफ परेरा केरळांत आयले. तांणी जायते गीत रेकॉर्ड करून काडलेले आसात म्हणून आयकल्या. तातूंतले येदेजपणी उजवाडा आयले आसुयात. उंच सांगिल्ले 4 पुस्तकांच्या आदारार सर्गात्मक साहित्यकारांक हें लोकसाहित्य कशी उपकारतलें म्हूण चिंतन करप म्हगेले विशय. कोण एकले दिसू बरो ह्या म्हणयो आनी गीत पोरणे साहित्य आमकां पुरातन साहित्य आसा म्हूण दाखोवच्याक हें लायक. आतां आमकां नवी कविता जाय, नवी काणी जाय, नवें नाटक जाय. ह्या पोरणे आबोखालाच्या साहित्यान कितें करचें आसा ही दृश्टी खरी न्हय. आमकां नवे विशय जाय, नवी शैली जाय, नवी रचना जाय. कांय दुबाव ना. तरी ह्या पोरणे साहित्याचे अभ्यास केल्यार ताच्यान खूब प्रयोजन आसतलो. हाका एक उपमा हांव सांगन. आमी चेडवांक उत्सव खेळ मेळ दाखोवच्याक व्हरतात न्हू, तांकां तवळ खांद्यारी बेसयताय. कित्याक खाल राबयल्यार तांकां कांय देखू पडचें ना. आमगेर परंपरेचे पोरणे साहित्याचो अभ्यास केलो ना तरी आमचे दृश्टी सांकुचीत जातली हें आमकां कळूंक जाय. आमकां दूर नदर पावूंक जाय तरी आमी पुर्विल्यांचे खांद्यार चडोवन बेसूंक जाय. आनी बेसल्यारीन पुरो खांद्यार माडोवन राबूंक जातलें. अशी म्हणून हें पोरणे साहित्य शिकल्यार मात्र कोण साहित्यकार जावचो ना. कित्याक साहित्याचे मूळ हेत म्हळ्यार प्रतिभा, एक जन्मजात नैसर्गिक शक्ती, ती देवान दिवची शक्ती
ना तरी कितलोय अभ्यास करूनय उपेग जमचना गाडवाक घोड करूक कोणाच्यान जायच प्रतिभा असं तरी तिका उज्ज्वल करूक अभ्यास उपयोगा पडतलो कवीचे हृदयांत कविता उदेता काणी बरयतल्या मनांत काणी जन्म घेता मागीर ती कविता वा काणी बरोवच्याला जाता जाल्यार बरोवच्याक जायना बरयल्यार तृप्ती जायना खूब प्रतिभावंत साहित्यकारांक हो अनुभव आसतलो मनांत अनुभूती जगी जाता तरी पेन्ना नोक्या वेल्यान ती अनुभूती अक्षरांनी उतरांनी उतारूंक जायना बरोवच्याक बरोवप्याक तृप्ती जायना मागीर वाचप्याक कशी संतोष जातलो मेकेल मनांत उद्देल्ली अनुभूती वाचप्या मनांत जागोवच्याक म्हाका शक्ती ना तरी हांव कसो कवी कसो साहित्यकार साहित्यकाराचे हृदयांत उद्बुद्ध जमचे अनुभूती स्पंदनाचे एक सिंपथीक वायब्रेशन अनुरणन वाचप्या हृदयांत जायना तरी ती रचना व्यर्थ असल एक व्यर्थता बोध प्रतिभावंतांक दिसू येत कविता आपली आप होणेंची म्हणून आमी लेखतात हे लेखप खरें न्हय अनुभूतीक अभिव्यक्ती दिवपाक खूब परिश्रम करपा पडटा अभ्यास करता करता हो परिश्रम स्वल्प मात्र उणी जायत नतना परिश्रम नाकाच मेळिल्ली एक स्थिती केन्नाच जमची ना हाची खूब खूब उदाहरणां साहित्यांत आसात आमी चिंतन केले घडये आमकां जमचे एक अनुभव कितें म्हळ्यार हे आमचे हृदयांत जमचे अनुभूतीक कशी एक एक्सप्रेशन कशें दिवप खंयच्या शब्दान मागीर अनुभूती व्यक्त करप अशी चिंतन करचे वेळार आमी हे पोरणे साहित्याचे पोरणे लोक साहित्याचे अध्ययन केले घडये ती वाट कशी म्हणून आमकां मनान येता एक उदाहरण सांगान एक साधारण शब्दाक सरी एक असाधारण अर्थ कवील शब्दांतल्यान येता म्हळें एक उदाहरण कोंकणी प्रचार सभेन प्रकाशन केलेले एका गितांतल्यान हांव तुमकां आयकेन तुमी हे गीत आयकिल्लें आसतलो कोंकणीचे ब्राह्मणा तोप्पी सज्जना ह्यो गीत आमी आयकिल्ले कडेन तोप्पी म्हळ्यार तें म्हूण चिंतन करतले आमच्या मनांत तोप्पी म्हळ्यार एक साधारण तोप्पी गिताची ही पयली फावट ती आयकतना फुडें आमी लेखतले कवी माथ्यार तोप्पी दवरचे पासून कोंकण्याक कांय उपदेश दिता म्हूण गुजराती कच्छी सिंधी सेठ तोप्पी दवरतात म्हूण तूं बी तोप्पी दवरशी ती तुका सादची ना अशी कवी सांगता अशें म्हूण दिसतालें जाल्यार तोपयेक ह्या हांगा सांगूची तोपयेक तिळ करूंक एक सेर कुंकुम नुपुरो कवी अशी सांगता हिका ह्या तोपयेक तिळ करूंक एक सेर कुंकुम नुपुरो माथ्याले आमच्याक एक सोदनो तेल नुपुरो एक सोदनो म्हळ्यार एक कोळसो तेल नुपुरो पावना एक अडक फडच्यान तिका दाडये लागू जायना अशी हे अतिशयोक्ती भरले वर्णन आयकता आमच्या तोंडार हांस फुलयतलो आनी हांगा तोप्पी म्हळ्यार तोप्पी म्हणची साधारण तोप्पी न्हय म्हूण आमकां समजतलें कविले शब्दान तूं साधारण न्हय तुकून भिन्न जाण आशिल्लो तूं कशी जातलो म्हळ्यार हाचें एक उदाहरण हांगा आयलें आमी साहित्यकारांक हें एक ऑब्जेक्ट लसन शब्दांक साधारण अर्थ न्हय परिस्थितींतल्यान आमी वर्णन करूंक प्रयोग करचे ते शब्दांतल्यान सोडून शब्दांक नवो एक अर्थ येता म्हळ्यार हे तोपयेक मेळचे अर्थांतून आमकां समजूं जातालें अशीची आनी एक उदाहरण दिता लोकगितांतलें एक उदाहरण गीत आयकल्यार आमकां कसर गीत यो इतके जोर म्हूण कांय म्हणा जमना हे आमी समजुका जाल्यार आमगेले आचार आमगेले रीत रिवाज समजुका समजल्यार मात्र हाजे अर्थ म्हणून येतलो ह्यो गिंतू आतां हांवें मूळचे गिंतू गोंयांतून हांगा आयलो आसतलो ह्यो कोची जाल्लो गीत न्हय फुडेंच्यो हे तोपये गिंतू कोचीच जाल्लो त्या म्हळ्यार एक अडक पडच्यान एक सोदनो तेल आनी सगळे म्हळ्यार प्रयोग आमगेलो कोची प्रयोग सोदनो अडक फडच्यान एक कोल्लें फपळ आनी म्हळ्यार प्रयोग आसाय ते कोचीचे जाल्यार आतां हांवें मूळचे गिंतू गोंयांतून आयलो आयकाय
हांवें म्हणून वचरी इथे कशी आसतली म्हाका कळना इथे म्हणल्यार आज हांगा केरळांत प्रयोग आशिल्ले केरळा आयकूंक आशिल्लो एक गीत न्हय ह्यो फोवां भितर फोवू फुला इल्लो फोवू बायले मोगा घोवू फोरेताम गेलो फोवां भितर फोवू फुला इल्लो फोवू बायले मोगा घोवू फोरेताम गेलो इतकें फोवां भितर फोव म्हळ्यार तें कळल्यार मात्र कळटा जाल्यार मात्र हें समजूं जातलें हो गीत केरळांत प्रचार ना बी गोंयांतून आयिल्लो सुजाय त्या म्हळ्यार तूं नदर काळी म्हळ्यार प्रयोग येताय होकलबाई गोरी व्हरता मना गेल्ली काजल दोळ्यां सुयलेली नदर काळी होकलबाई गोरी व्हरता मना गेल्ली काजल दोळ्यां सुयलेली नदर काळी ह्यो गीत समजूं काय जाल्यार आमगेले वेस्तेचे आचार विचार कळपाक फोव भरसूची ती रिती उडगास आयल्यार तें कळटलें आमी वेस्ते वेळेरी व्हरताल तातूं व्हंकलेल तातूं हाडलेलो फोव लक्ष्मीक समर्पण करताय मागीर ते दोनी गोड्डांत कालिल्लो फोव बरसिताय बरसून जावन मागीर सटांक वितरण करताय थंय एक आचारा पासून आमकां कळटा जाल्यार मात्र हे फोवां भितर फोव म्हळ्यार ती मनान समजता ना जाल्यार आमकां समजूं ना तवळी शब्दांचेर तुका ते समाजांत तुले आचार विचारांत जे शब्द राबिला ते शब्द आमी समजूं काय जाल्यार आचार विचार समजूं काय जायना तवळी आमी साहित्यकारांनी शब्द प्रयोग करतना हे आचार विचारां पासून ज्या लोकाल मना आशिल्ले आशयां पासून सगळें आमकां कळटा जाल्यार शब्दाचे अर्थ आमकां आमी मना आशिल्ले तरान आमी प्रकट करूं जातलो काजल दोळ्यां सुल्लेली नदर काळी हाजें एक सौंदर्य हांगा वार्डीक एक होर साज्जप म्हणून आसा हांगा ही होक्कल गोरी ती व्हरता मन्नां गेली ती घरां व्हरप मागीर घरां व्हरचे म्हणटा ती मन्नांत गेली ती मन्नां गेली उपरांत हें होर कशी साज्जता म्हूण कवी सांगत अशी काजल दोळ्यां सुयलेली नदर काळी नैसर्गीक जावन काळी नदर दृश्टी तातूंत काजल सुयलेल्या वरी हांगा होर साज्जता म्हणल्यार सूचना तातूंत भितर ही कवी दिता कसली कविता कोंकणी भाशेची म्हणून आमी आतां तुकून मना करूयात हे तराची कविता आमी बरोवंक काडल्यार असली कविता आमी आमगेले पारंपरीक आशिल्ली मना करूंका समजुका समजल्यात मात आमकां जातलें म्हणे थंगाचे साहित्या विशीं वचचे वेळेरी वेळ जालो 10 मिनट सांगितले 10 मिनट जावन वताय ताजें उदाहरण दिता हे प्रबंध आमगेले आतांच्या डिप्टी 94 तातूंत येतलो तवळ तुमकां वाचून समजूं जातलें हे चंद्रहास कथा आनी प्रकाशन केल्या चंद्रहास कथेंतून एक शब्द येतात तो गीत म्हळ्यार जी तुमकां समजतलें चंद्रहास नाटकांतूय एक गीत आसा चंद्रहास नाटकांतुली नायिका म्हळ्यार नायिकेचें नांव विषय एक चंद्रहासाचे पॉकेटांतूं एक बर्फ आसा तें विषय बापान दिल्या ते बापान दिल्यान बर्फ पळयता विषयला नाक दिवचें आशिल्लें बर्फ ते बर्फांत ती बरोवन दवरलें म्हळ्यार सुगुणानिधी मदनांक आशीर्वचनेक श्री सुगुणानिधी मदनांक म्हणून रामजींचे ते कवितेतूं हक्क प्रथम विषय एक मात्र फळ फक्कन दी तू शंकना कहा तू श्री सुगुणानिधी मदनांक तातूंत बरोवन दवरलें म्हळ्यार हाका हे बर्फगेनीच्या चंद्रहासाक तूं विष एक मात्र दी म्हूण बरोवन दवरल्या तवळ ताका विष दिवची मारूंक बरोवन दवरल्या ही विशया कथानायिका तागेल्या पॉकेटांतून हें बर्फकान वाचिता ती बरोवन दवरल्या तिका आश्चर्य दिसता विष एक मात्र दी म्हूण बरोवन दवरल्या तवळ ती लेखीत हा कसल क्रूर कर्म हें कसलो सुंदर व्यक्ती हो हाका दिवशी मारूंक मेगेल बापा सांगत न्हू म्हणून विचारान ती करता म्हळ्यार ते बरपारी विषय एक म्हूण करता दोनी शब्द कड करता विषय एक म्हूण बरयल्लें विषय एक म्हूण करता ते नाटकांत एक सुंदर दृश्य हे आमगेले भाशेचे एक चैतन्य दाखयता वेगळे खंयचेय भाशेन तूं हे विषय एक म्हळें विषय एक म्हूण करूंक जमचें ना असले शब्दांचे प्रयोग आमगेले सुंदर प्रयोग आमगेले परंपरेन आसा
त्या परंपरेतून मी सोदून काढका त्या परंपरेतून अशिले प्रयोग आमरीच आशिले नवे नवे प्रयोग आमकां करूं साध्य आमकां हे काणी सर हे गरकड्याक हे कोलो दूद निघून आयलो हे कोलो कोयत निघून आयलो जो गांगळे कडच्यान जाप सांगिली गरकाणीन धार नांगा आम सांगिने कोयत निघून आयिल्ल्या लागी दूध निघून आयिल्ल्या एकी जाप धार नांगा म्हूण गायक धार नांगा म्हूण एक तू आनी कोयतेक धार नांगा म्हूण आमगेले भाशेन शब्दांचे सौंदर्य कशें समजुयाय व्यर्थक सगळे असल प्रयोग सगळे आमगेले परंपरेचे साहित्य आसय ते आमी लिखून दवरूं ते तशीच आशिल्ल्या प्रयोगा पासून चड आमी आलोचन केल्यार नवे नवे प्रकाराचे शब्द आमकां प्रयोग करूं जाताले असलेच एक उदाहरण दिवन आमी शब्द कविता बरयतना हें सगळें छान चिंतन करूंक जाय आसा वर्णन करचें सुमार जायते वर्णन करून कांय ना आमगेले एक गिंत आयकाय एक चेल्ले वर्णन कुंकुमेचो तिळो केसांचो गुंजलो पांयां वेल्यान लांबलो चोय 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 हागे दोन सूचना इथं हागे दोन सूचना दिल्याय त्या दोन सूचने दिल्या ना हे चेल्लेचे वस्तू आमी मना करता चोय 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 म्हणून त्या सांगता कितले आकर्षक काय तो चोय म्हणून 3 वेळा सांगता एक शब्द 3 वेळी त्या सांगता सभा सांगत नाही म्हण सगळे असले साहित्याचे चैतन्या पासून आमकां समजूक दिल्यार आमगेली ही परंपरा आमकां मनान येवंका एक बायल तिगेले घोवाक क्रॉस करताय काय देवान तुमचे आंग म्हणलेले निंबुव्याची कांती तुमगे आंग म्हणलेले निंबुव्यांची कांती कोणाले कंकण लागल फाटी फाटी कोणाल कंकण लागले म्हूण बायले घोवाक क्रॉस करता फाटी कंकण लागताने कंकणा पाट येतलो कशी म्हणून आलोचन केल्यार मना येतलें तवळे घोवाले दिनची जाप तें केदकीचें पातें लागून फाटी शिरली केदकीचें पातें लागून फाटी शिरली म्हणून कवी सांगा हे तिगेलो घोव सांगता केदकीचें पातें लागल्यार कंकणा पाट येतलो म्हणून कोणाक कळना असले सुंदर प्रयोग अशे आमगेले हे कोंकणी गीत आमी शिकल्यार ताज्यान आमगेलें साहित्य मुखार वताने आमकां असले प्रयोग करूं वचतले अशें म्हणून हेच वरीची नवे छंद सोदून आमी खंय वचपाक जालें ना शब्द उणे शब्दांनी कशी व्याप करतू प्रगट करूं म्हळ्यार आमगेले मणयान तुया कोंबो गेल्लो तरवार कोंबी जल्ली गुरबार गुरबार म्हळ्यार गुरबिणी कोंबो गेल्लो तरवार कोंबीण जल्ली गुरबार एक शब्द जाल्यार पोल शब्द ना तूं आमी बरोवन चांदीक तुले पोल शब्द आसाय म्हणून बरयतले सगळें आलोचन करूय पोल शब्दांनी आमगेलें साहित्य कितलें व्यर्थ जावन वता म्हणून तातूंत हें आमी शिकता जाल्यार पोल शब्द बरोवन ना चेडूपण चेडये लागी मंतारपण बडये लागी चेडूपण चेडये लागी मंतारपण खामचे घोवाचें घेमचें मिंडाचें आवसूक पळोवन दूद व्हर आवसूक पळोवन धुळे व्हर दूद पळोवन म्हशी व्हर असल प्रयोग आमी शिकल्यार पोल शब्द बरोवन चांद म्हणून आमकां रट मेळटली शिची नवे छंद सोदून आमी खंय वचूं नाका पट्ट्याची चोळी घाली हुम्मेन थप जली पाक्यारी सुकत घाली चोय 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 हे गिंतू एक 3-4 वेळ म्हळ्यार आनी तातूंत एक लकार शेर्त म्हणूंक जाय ला 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 अशें म्हणून जाल्यार आख्खा एका आमगेल्या मनांत एक व्रत जातालें ताका व्रत म्हणटाय एक छंद जाले कडेन तातूंतल्यान आमकां आमगेले स्वंद कृती तातूंतल्यान बरोवंक जाय आसतली खंय इंद्र वज्रा उपेंद्र वज्रा आनी म्हळ्यार व्रत कांय सोदून खंय वचपा नाका आमगेले हे लोकगितांत वचून कस असल्या पासून कांय जाल्यार आमी आज बऱ्यान चिंतन केलें ना हे अशीची गोड्ड रामायणा पासावतय जायते सांगूत आसा गोड्ड रामायण प्रकाशन जावन आतां 4-5 वर्सां गेलीं जाल्यार ताजें साहित्य सौंदर्या पासून कोणें चिंतन केलें ना अत्यंत सुंदर एक महाकाव्य रामकथा कितली सुंदर जावन सांगिल्ली म्हणलें तें कळुका जाल्यार सीतेक फार वेलेल्या पासून लंकेश जनपदी ती सांगता म्हणून ऐकाय इतुले उणे शब्दांनी हे कवी सांगत म्हणून ऐकाय त्याला सांगून हांव राबयता प्रबंध मागीर निबंध सगळे तुमी आमगेले दिवटी 94 वाचाय
रावणान सीतेक फार वेली ताजे पासून लंकेश ज्याने ती सांगत आमणाय काय पापिया रावणान मृत्यू घरा हाडिल्लो गा पापिया रावणान मृत्यू घरा हाडिल्लो गा जळतोल्लो अग्नी ताणे फाटीर घेतोल गा जळतोल्लो अग्नी फाटीर घेव कसले एक शक्तिमंत प्रयोग हात बोटला गुणतिलकडे उज्जला गपणे कसल शक्तिमंत प्रयोग असल प्रयोग ये अंतो असई तेजवरीजी पापिया रावणान मृत्यू घरा हाडिल्लो गा जळतोल्लो अग्नी ताणे फाटीरी घेतोलो गा काळ सर्प हाणू ताणे उशाक घेतलो गा काळ सर्प उशाक आणि दवरलाने जन संगता ऐसे नगरी लोक होळूची बोलिलो गा होळूच सांगता ये वड्डान सांगू तांक दैरणा इतुर गुण शब्दांनी इतुर व्याप करतू ये गोड्ड रामायणा कवीन प्रकट केलं म्हणून तुम्ही समजाय ये प्रयोग आम्ही केदाणकी शिकताय असले काव्य केदाणकी आम्ही शिकताय तवळे कोंकणी तुम्ही हेच तराचे काव्य जातले काव्य कहाणी सगळे हेच तरात जातली मलयाळा सांगताय अध्यात्म रामायण क्लिपाट शिकून तिले कोण गेल्यारी मलयाळा साहित्यकार जमना तेजवरीची आमंग सांगता गोड्ड रामायण चांगोर शिकून तिल्यान कोण आहे कोंकणी तू कवी जमचना कोंकणी साहित्यकार जमचना धैर्यान हांव सांगन आता हाजे कन्क्लुशन हांव सांगता म्हणून ह्या काव्याचे गिताचे अनुकरण करूंक न्हय हें काय आमी शिकूची अनुकरण करू अशीच केल्यार आमकां येता म्हणून कोण लेखपण का अशें न्हय अनुकरणान कोण कलाकार जायना येशुदासाक अनुकरण करप म्हळ्यार मिमिक्री ताका संगीत म्हणून नांव ना येशुदासान म्हळ्यार वरी हांव म्हणटा सांगल्यार येशुदासाची मिमिक्री करता म्हणून येशुदासा वरी आशिल्लो उत्तम संगीतकार आम जायना ताज्यान कोण गायक जावचो ना उत्तम कवीन आपली शैली स्वयं देखून धरची जाय पुर्विल्ल्या साहित्याचे अभ्यास कवीन कवीक हे आपलेपण सोदून काडपाक सहायक जाताले आपले व्यक्तित्वारी भार पडनाशी आणि आपली जन्मजात शक्ती दामून वचनाशी जागृतायेन राबप आणि अपूर्व साहित्य रचना करप ही प्रतिभावंताने कर्तव्य काव्य परंपरेचे चिखलांत शिरकून जायती प्रतिभा मोरून गेलेली आसा आम्ही पारंपर्य आमगे परंपरा सांगताय त्या परंपरे चिखला वचून आम्ही फरकताय तसली जायती उदाहरण मेळटाय न्हू आमी त्या चिखला वचन ताची शक्ती ते म्हणून वळखून आमगेली शक्ती प्रकट करू आशिल्लें एक धैर्य म्हणजे आमकां देखून सांगता काव्य परंपरेची चिखलांत शिरकून जायती प्रतिभा मोडून गेलेली आसा म्हणून विसरचें न्हय परंपरेचे बळ सौंदर्य आनी महत्व खंय आसा म्हूण देखप ताचो आश्रय घेवप आनी परंपरेच्या मृत भारा खाला स्वयं दामून शिरकून वचनाची जागृताय राखप तरसादे धारे वेल्यान वचन एका हाजेरी वाल्मनैल नडकाम मलयाळान सांगप आसा तयावरी आशिल्लें एका तपस्यें तरसादे धारे वेल्यान शल्पावरीचें कठीण कार्य आसा प्रतिभावंतांनी ही तपस्या करूंकच जाय नमस्कार.